नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे रीना शेलार ब्लॉगमध्ये। तर तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा। आज मी काय करणार आहे ना, घरीच साजरं करणार आहे। गोवामध्ये आल्यापासून हा एक डिसएडवांटेज आहे की मंदिरात खूप लांब लांब येतं, तर तिकडे जाण्यापेक्षा मी विचार केला की मी पूजेचं साहित्य घ्यायला गेलेली। पूजेचं साहित्यसुद्धा इथे खूप लिमिटेड मिळतं, तर मी विचार केला की तिथे फांदी विकायला होती, तर ही फांदी घेऊन एका कुंडीमध्ये लावेल आणि मग त्या कुंडीमध्ये ते फांदी तसंच राहू देईल। त्या फांदीला मुळं फुटली तर चांगलीच गोष्ट आहे, तर काही दिवस तर मी हे असंच राहू देणार आहे। तर फांदी लावण्याचा प्रयत्न केला, ती राहत नव्हती उभी, म्हणून मग मी एका काठीचा सहारा देऊन त्याला मी उभं केलेलं आहे। तर ही पूजा जी आहे ना, ती मी लहानपणापासून मी जसं बघत आलेली आहे, तर मी त्याच पद्धतीने करणार आहे। प्रत्येक भागात पूजा करण्याची विधी वेगवेगळी असते। जनरली मी हे अशा पद्धतीने बघितलेलं आहे। आमच्याकडे जे आहे ना, ब्राह्मण येतो, एक कॉमन झाड असतं मंदिराच्या तिथे, जनरली असं मी बघितलेलं। तर तिथे ब्राह्मण येतो, सगळे कॉमन अशी पूजा करतात, सगळ्या बसतात। 7-7, 8-8 बायांचं स्लॉट झाडावर असतं, किती मोठं झाड आहे, तर जितक्या बाया आजूबाजूला झाडाच्या बसतील तितक्या बसतात आणि त्या पूजा करतात आणि स्लॉटमध्ये अशा पूजा होत असते। ब्राह्मणाला दक्षिणा देतो, ते आपल्याला कथा ऐकवतात, पूजाविधी कशी करायची ती पूर्ण ते सांगतात, आपण तसं फॉलो करत जायचं। पण आता इथे ना ब्राह्मण आहे ना पूर्ण पूजेचं साहित्य आहे, पण मला असं वाटतं की मनोभावे केली तर तीच पूजा महत्त्वाची, पूर्ण साहित्य असो किंवा नसो। तर मी काय केलं आहे ना, पूजा माझ्या पद्धतीने जेवढं मला आठवत होतं की असं केलं जातं त्या पद्धतीने करून घेतलेली आहे। आणि ही कुंडी जी आहे ना, ती टेबलवरती मुद्दाम ठेवलेली आहे, जेणेकरून मला पूजा करायलाही सोपं जाईल आणि फेरे घेतानाही मला म्हणजे झाडाला फेऱ्या मारल्याचं फिलिंग येईल, म्हणून मग मला फेरे मारायचे होते कुंडीच्या अवतीभोवती, म्हणून मी ते टेबलवर ठेवून दिलेलं आहे। आणि आज मी छान अशी रेडी झालेली आहे, कारण की मला असं वाटतं पर्सनली की आपण स्वतःसाठी केलं पाहिजे जे करतो ते। तर फक्त मला घरीच करायची आहे म्हणून आहे त्या कपड्यांमध्ये करण्यापेक्षा स्वतःला मुद्दाम थोडासा वेळ काढला, छान तयार झाली, हवं तसं जे वाटलं तसं तयार झाली, मस्त साडी मला ही सापडली, तर मग मला पाहता क्षणी वाटलं की मी ही नेसावी। म्हणजे मला जे वाटत होतं ना, आजकाल मी ठरवलं आहे की जे आपल्याला योग्य वाटतं आहे ना ते करायचं स्वतःच्या सुखासाठी, कारण की स्वतःचं पण बघितलं पाहिजे असं मला वाटतं पर्सनली। कोणावर डिपेंडंट राहणं किंवा कोणी आपल्याला खुश ठेवेल त्यापेक्षा आपण स्वतःला खुश ठेवलं, त्याच्याने घरावर आपल्याला लक्ष देता येतं, त्यानंतर आपल्याला मुलांकडे चांगलं लक्ष देता येतं, कामं वेळच्या वेळी होतात, आपलं माइंड फ्रेश राहतं आणि आपल्याला स्वतःला आतून खूप आनंद होतो। त्यामुळे मग मी छानपैकी रेडी झाली, मस्त पूजा केली आणि पूजा करत असताना डोक्यात आलं की शूट घेऊया, म्हणजे तुमच्याशी थोड्याशा मनसोक्त गप्पा मारेल। पूजाविधी झाल्यानंतर मी आरती करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी फोनवरच ही कथा असते ना, ती कथा मी ऐकून घेतलेली आहे वटपौर्णिमेची, आणि नमस्कार करून माझी पूर्ण मनोभावी अशी मी पूजा केलेली आहे।